कोल्हापूर सर्किट बेंचच्या निकालामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला बळ मिळालंय। सन 2013च्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 2 महिन्यात नियम तयार करण्याचे आदेश सर्किट बेंचने दिले आहेत। आध्यात्मिक विधीच्या नावाखाली आर्थिक आणि लैंगिक शोषणाचे वाढते प्रकार रोखण्यासाठी कडक नियम असण्याची आवश्यकता सर्किट बेंचने स्पष्ट केली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर राज्य शासनानं महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा तसंच जादूटोणा विरोधी कायदा मंजूर केला, पण या कायद्याची अजून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही। अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्या सीमा पाटील यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट श्रिया आवले आणि ॲडव्होकेट सकलेन मुजावर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली होती। 12 वर्ष झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचं याचिकाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। न्यायमूर्ती माधव जमादार आणि प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। त्यानंतर 29 एप्रिल रोजी न्यायालयानं या याचिकेवर निकाल दिला। धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचं शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी आणि भोंदूगिरीला लगाम घालण्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे। राज्य शासनानं सन 2013च्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील कलम 11 नुसार पुढील 2 महिन्यात या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियम तयार करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। कोल्हापूर सर्किट बेंचच्या या आदेशामुळे अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमेला कायदेशीर बळ मिळणार आहे।